उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। सकाळी 7:30 वाजता सुनेत्रा पवार बारामती जे सहयोग सोसायटीचे ज्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणाहून निघतील आणि कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची जी प्रीतिसंगम या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी दर्शन घेतील, पुष्प अर्पण करतील। जवळपास 1 तास कराडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार थांबणार आहेत आणि त्यानंतर कराडमधून लोणंदच्या शेजारी एक तरडगाव म्हणून गाव आहे, या गावामध्ये ज्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाला त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचा देखील यामध्ये मृत्यू झाला होता। त्यांच्या कुटुंबियांची आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या सांत्वनपर भेट घेणार आहेत। त्या ठिकाणी देखील जवळपास 1 ते 1.5 तास थांबणार असल्याचं समजतंय आणि सकाळी 7:30 वाजता हा सगळा दौरा सुरू होतोय। दुपारी 2 वाजेपर्यंत पुन्हा त्या बारामतीतील निवासस्थानी येतील असं देखील समजते। अवघ्या काही वेळात आता सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या आपल्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिलाच त्यांचा शासकीय दौरा आहे आणि या दौऱ्यासाठी निघणार आहेत। आता आपण त्यांच्या निवासस्थानाबाहेर आहोत आणि आपण पाहतोय की या ठिकाणी पहिल्या दौऱ्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। पोलीस सुरक्षा जे सुरक्षित आहेत ते पोलीस आता या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी काही वेळात जे आहेत ते बारामतीतून आता कराडच्या दिशेने जे आहेत ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निघतील आणि आजचा दुपारपर्यंतचा दौरा आटोपल्यानंतर पुन्हा एकदा त्या आपल्या बारामतीतल्या निवासस्थानी येतील अशी सध्या माहिती समजते। त्यापूर्वी त्यांना भेटण्यासाठी देखील सकाळच्या वेळी अनेक कार्यकर्ते आणि नेते मंडळी येत असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर यशवंतराव चव्हाण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जात ते दर्शन घेणार आहेत, कारण की उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या भाषणांमध्ये यशवंतराव चव्हाणांचा नेहमी उल्लेख करायचे आणि उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवार देखील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी निघाल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कृष्णासह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।